मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवनी ज्योतीला विचारते, जेव्हा मी पाय घसरून खाली पडले त्यावेळी तू तेथे होती. तेव्हा ज्योती तिच्यावर भडकते आणि बोलते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मीच तुला पाडलं का? किंवा माझ्या मुलांनी तुला पाडलं आहे का? मी तरी सागरला सांगत होते की खेळणी इकडे तिकडे टाकू नको, हवं तर मी त्याचा कान पकडून इथे घेऊन येते, तू पण त्याला मार आणि प्लीज आमच्यावर असा काही आळ घेऊ नको जेणेकरून आम्ही घराबाहेर जाऊ. तेव्हा अवनी शांत बसते. तर इकडे धावत पळतच मामी, अंजी आणि सरिता घरी येतात. तेव्हा अंजी घरात जायला लागते तेव्हा तिला लगेच पशाचं बोलणं आठवतं की मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तू घरात पाऊल देखील टाकायचा नाही. अंजी उंबऱ्याजवळच थांबते. तेव्हा सरिता मामी आणि अंजीला बोलते की आतमध्ये चला, आपल्याला अवनी सखीला पाहायचं आहे. तेव्हा अंजी आणि मामी स्पष्टपणे नकार देतात आणि सांगतात की पशाची शपथ आम्ही मोडू शकत नाही. तर सरिता उंबऱ्याच्या आतमध्ये पाय टाकणार तेवढ्यातच तिला आठवतं की कशा प्रकारे मी घर सोडून इकडे आले होते. त्यावेळी सरिता मागचा पुढचा विचार न करता आतमध्ये जायला निघते. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि सरिताकडे रागात पाहत, सरे तिथेच थांबायचं, एक पाऊल देखील पुढे टाकायचा नाही असं स्पष्टपणे सांगते. तेव्हा सरिता, मी तुझा ऐकायला काय बांधील नाही. ज्योती तिला सांगते, तू परत अवनीला भेटायच्या नादामध्ये ह्या घरामध्ये घुसशील आणि आमच्या दोघांच्या मध्ये येणार. तेव्हा तुमच्या दोघांच्या मध्ये यायचं असलं तर मी हे घर सोडूनच गेले नसते असं सरिता सांगते. आणि ज्योतीने दरवाजावर ठेवलेला हात जोरात बाजूला काढते व आतमध्ये जाऊ लागते. त्यातच सूर्या तेथे येतो. तेव्हा सरिता आणि सूर्या एकमेकांकडे पाहतच राहतात. तर ज्योती सूर्याला बोलते की मी सरीला बोलत आहे की इथे राहा, परंतु ती ऐकत नाही. तेव्हा सूर्या बोलतो, ज्याला जे करायचं असेल ते त्याने करावं. त्यावेळी दोघांमधील हा दुरावा पाहून ज्योतीला खूप हसू येतं. इकडे वैभव आणि ओमकार घरी येतात आणि बाहेरच पाहतात तर अंजी आणि मामी बाहेर बसलेल्या असतात. पशाही तेथे खांबासारखा उभा असतो. ओमकार, तुम्ही बाहेर का बसल्या, आतमध्ये चला असं त्या दोघींना बोलतो. तेव्हा मामी सांगते की पशुबाळाने आम्हाला बाहेरच थांबायला सांगितलं आहे. त्या दिवशीच त्याने शपथ घातलेली तुला आठवते का? तेव्हा हा पशा आता अतिच करायला लागला आहे, ओमकार रागात बोलतो. परंतु पशा काही बोलत नाही. तेव्हा अंजी काळजीनेच अवनी आणि सखीविषयीच्या तब्येतीची विचारपूस करते. तेव्हा त्या दोघीही ठीक आहे, परंतु अवनी वहिनीने खूप सांभाळून घेतलं. डॉक्टरांनी पण सांगितलं की अवनी वहिनी बरी होईल, त्यांना दोघींना काहीही झालेलं नाही. ओमकार फक्त अवनी वहिनीला पाहायला तरी ह्या दोघींना आतमध्ये सोड असं पशाला विनवणी करतो. तेव्हा पशा बोलतो, जर अवनीला पाहायचं असेल तर फक्त अंजीला पाठवायचं. मामी खूप खुश होते आणि आतमध्ये जायला निघते. त्यावेळी पशा मामीला थांबवतो आणि मी फक्त अंजीला जायला सांगितलं आहे असं बोलतो. मामी ठीक आहे असं बोलते आणि अंजीला आतमध्ये जायला सांगते. अंजी ऐकत नाही. अंजी स्पष्टपणे पशाला सांगते की मला वाटलं होतं तू शपथ मागे घेतली, तू फक्त आत्तापुरती जाण्याची परमिशन देत असेल तर मला आतमध्ये जायचं नाही. तर मामी दोघांनाही समजावून सांगते, परंतु अंजी पण ऐकत नाही आणि पशा शपथ मागे घेणार नाही असं स्पष्टपणे सांगतो. आतमध्ये अवनी सरिताला मिठी मारून खूपच रडत असते. त्या दोघीही खूप रडत असतात. त्यावेळी अवनी बोलते, मला एका क्षणी वाटलं होतं सर्व काही संपलं. तर सरिता सांगते, तू एवढी काळजी करू नको, तुला मुकामार लागला आहे ना, मी रोज लेप करून पाठवत जाईल, तू पाठीला लावत जा. तेव्हा अवनी ठीक आहे असं बोलते. वैभवचा व्हिडिओ कॉल अवनीला येतो. तेव्हा अवनी तो फोन उचलते आणि अंजी बरोबर बोलू लागते. तेव्हा ती आतमध्ये येण्यासाठी अंजीला विनवणी करत असते. अंजी पशाकडे पाहत, तुला कारण तर माहीत आहे ना, आम्ही रोज तुला फोन करू असं सांगते व तब्येतीची काळजी घ्यायला सांगून फोन ठेवते. तर इकडे ओमकार पशावर खूप भडकलेला असतो. तो बोलतो, मला आता ज्योतीपेक्षा सर्वात जास्त राग तुझा आला आहे, कारण तुझ्यामुळेच या घराची अशी अवस्था झाली आहे. अवनी सरिताला थांबण्यासाठी आग्रह करत असते. त्यावेळी सरिता नकार देते. वैभव सरिताला बोलत असतो की आता अवनीला तुमची खूप गरज आहे, परंतु सरिता ऐकत नाही. ती अवनीला सांगते की तू माझ्याबरोबर चल, मी तिथे तुझी व्यवस्थित काळजी घेईल, परंतु इथे मला थांबायला सांगू नको.
अवनीही सरिता बरोबर जाण्यासाठी नकार देते आणि बोलते, तुम्ही नाही ना तोपर्यंत मला ह्या घरची जबाबदारी घ्यायलाच हवी, कारण घरात एकही सून नाही म्हटल्यावर घर कसं सुनसुन पडेल. अवनीचा हा शहाणपणा पाहून सरिताला भलतंच कौतुक वाटतं. सरिता बोलते, आपली अवनी खूप सुधारली आहे, तिला घरची जबाबदारी पण समजायला लागली आहे. तेव्हा वैभव सरिताला सांगतो की अवनी डोक्यावर पडली म्हणून तिला शहाणपण आलं असेल. सरिता बोलते, तुम्ही असं अवनीला चिडवत जाऊ नका, असं म्हणून ती बाहेर जायला निघते. इकडे ज्योती सरिताला मध्येच अडवते आणि अवनीची काळजी घ्यायला मी आहेस, तू टेन्शन घेऊ नको आणि तू पण इकडे लवकर घरी ये, कारण घर कामासाठी कोणीच नाही. तर सरिता तिचा हात झिडकारते आणि बाहेर येते. त्या पाठोपाठ ज्योती पण येते. तेव्हा मामी सरिताला सांगते, ह्या पशाला थोडं समजावून सांग. पशा सरिताला बोलतो, वहिनी तू इथेच थांब. तर ज्योती पशाकडे रागात पाहते. त्यानंतर ज्योती सरिताला बोलते की जाताने जरा व्यवस्थित जा, कारण तू पण पडून जाशील. तेव्हा मामी ज्योतीकडे रागात पाहते आणि तू सरीची काळजी करू नको, सरिताच्या पाठीमागे मी खमकी आहे. ज्योती सरिताकडे खुन्नसी नजरेने पाहत, सरिताला माहीत आहे माझ्या पाठीमागे कोण आहे आणि म्हणून तर ती तुझ्या घरी राहते. खोचकपणे बोलून अजून मोठ्याने बोलते, मम्मी तू निघाली आहेस ना, थोडी काळजी घे. तेव्हा मामी बोलते, ज्योती तू हे सर्व कुठून शिकली. सरिता, अंजी आणि मामी तेथून जातात. पशा रागातच ज्योतीकडे पाहतो. तर ज्योती त्याच्यावर नजर रोखत, तू माझ्याकडे असा काय पाहतो विचारते. त्यावेळी अवनी पडली होती तेव्हा तू तिथेच होती, ती पडण्यामध्ये तुझाच हात होता ना, असं तो तिला विचारतो. तेव्हा ज्योती बोलते, तू काही पण बोलू नकोस, असं म्हणून ती स्टाईलमध्येच, पशा तू मला बोलू नको, नाही तर मी दादाला नाव सांगेल हा. ती पशाला बोलत असते आणि आतमध्ये निघून जाते. तर पशा आणि ओमकार तिच्याकडे रागात पाहू लागतात. इकडे सरिता, मामी आणि अंजी घरी चाललेले असतात. सरिता बोलत असते की मला त्या दोघींना एकटं सोडून इकडे यावंसं वाटत नव्हतं. जी बोलते, मला पण त्या दोघींना पाहायचं होतं, परंतु हा पशाना खूप आडून बसतो. त्यावेळी मामी बोलते, अंजे तुला त्या घरात जाणं आता खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्योती खूप माजली आहे. अवनी पडली नाही तर तिला ज्योतीने पाडलं आहे. तेव्हा ज्योतीची सर्व कारस्थानं मामी त्या दोघींनाही सांगू लागते. ज्योती अवनीच्या रूममध्ये येते. ज्योतीला आलेलं पाहताच अवनीला खूप राग येतो. ती अवनीच्या जवळ बसते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बोलते, आता तुला माझी खूप गरज आहे, असा राग येऊन देऊ नकोस. तुझी लाडकी सरिता वहिनी तुझ्याजवळ थांबली नाही, अंजी बाहेरच्या बाहेर पळून गेली. त्यावेळी ज्योती सांगते, तुझ्याजवळ कोणी पण थांबलं नाही, त्यामुळे मला तू आणि तुला मी अशी साथ आहे. तेव्हा आपण दोघींनी हात मिळवायचा का, असं ती अवनीला विचारते. तेव्हा ज्योती बोलते, मी सांगेल ते तू ऐकणार का. तेव्हा तू काय प्रशांतसारखी पिऊन आली का, असा अवनी तिला उलट टोला देते. त्यानंतर ज्योती अवनीजवळ जाऊन तिचा गालगुच्चा पकडते आणि तू कितीही वाईट वागली तरी मी तुला त्रास देणार नाही, असं पुन्हा तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत बोलते. आणि मी तुझी सर्व सेवा करायला तयार आहे, परंतु मला त्या चाव्या पाहिजेत. ती सरड्यासारखे रंग बदलू लागते आणि सांगते, मला दुकानातील माल द्यायला लागतो म्हणून चाव्या पाहिजेत, असं म्हणून ती पुन्हा अवनीकडे चाव्या मागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण मामी बेशुद्ध झालेली असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.